गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील जे आहे मुंबईच्या आदेश मैदानावर उपोषण करत होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी। आज या आरक्षणाला कुठेतरी मान्यता मिळालेली आहे। सरकारने मनोज जरांगे पाटलांचे जे मान्य आहेत ते मान्य केलेले आहेत। आज आपण बघू शकतो राज्यभरात जे आहे मराठा समाजाचे जे मान्य आहेत ते मान्य झाल्यामुळे आनंद उत्सव साजरा करत आहे। आपण सध्या अहिल्यानगर शहरामध्ये आहोत, इथे देखील मराठा बांधव आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज मनोज जरांगे पाटलांचे जे आहे मान्य झालेलं आहे मराठा समाजाला कुठेतरी आरक्षणाचा एक पाऊल अजून पुढे पडलेला आहे। काय सांगाल? एक पाऊल नाही, आमच्या खऱ्या अर्थाने आजचं पाऊल यशस्वी झालेलं आहे आणि आज या ठिकाणी जे तुम्ही एक पाऊल विचारले तर आमचे सगळे पाऊल आज यशस्वी झालेत मनोज दादांच्या पायानी आणि यापुढे यशस्वी होणार आहे। जे लोक आम्हाला मुंबईमध्ये येऊन देत नव्हते आणि आरक्षणासाठी विरोध करत होते त्यांच्या नाकावर टिकून आज आम्ही आरक्षण घेतलं। फक्त 36 तासातच दाखवून दिले। जर तुम्ही महिनाभर आम्हाला करायला लावलं असतं तुम्ही आहे तेथून जाऊन गेल्याशिवाय राहिले नसते। आज आम्ही फक्त आजच मैदानावरच केले आणि इथून पुढे जर मागे लागतं तर तुमच्या घरात तुम्हाला पाऊल ठेवायची जागा ठेवणार नाही। अशा पद्धतीचे मावळे आमची नीती खराब नाही किंवा आमची नीतिमत्ता खराब नाही। आम्ही कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, त्याची वृत्ती आज मराठ्यांच्या विरोधात उभी केली आहे आणि थोडं हे राजकारण केलं हे मान्य नाही। सगळ्या 11 पगड जातींनी आम्हाला आज पाठिंबा दिला आणि सगळ्या छत्रपतींच्या मावळ्यांनी आज हा यश मिळवण्यासाठी यश टिकून आणण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे हे यश असंच टिकून राहणार हे सर्वांना महत्वाची गोष्ट आपण मुंबईला गेलेलो होतो, काय परिस्थिती होती? 2 दिवस काय सांगाल? मला सांगतो, आम्ही पहिल्या दिवशी मुंबईला गेलो, प्रचंड हाल मराठा सेवकांचे झाले। अवगल्ली पण प्रत्येक मराठा बांधवांनी अर्धी भाकर खाऊन रात्री पुढे झोपले, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रसद आली तुम्हाला सांगतो लाखोनी भाकरी लाखोनी पॅकेट या मुंबईमध्ये आले। लोकल मध्ये होतं, आम्ही सीएसटी स्टेशनला होतो। तुम्हाला परिस्थिती प्रचंड उत्साहाची होती। नंतर या सरकारने चुकीच्या पद्धतीने मॅसेज फिरवले, मराठ्यांनी गदारोळ केला। हे मराठी जर नसतील ना तर मुंबई कोणाची? मुंबई आमची आहे, आमच्या मराठी माणसांची, आमच्या मराठ्यांची मुंबई आहे। आणि भाजीपाला कुठून येतो? सगळे गावातले लोक आमचे गोरगरीब शेतकरी हे पुरवतात मुंबईला। आणि इतका त्रास झाला का तुम्हाला मुंबईच्या सरकारला? पण मुंबईवाल्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं। आज सरकारने सगळ्या मागण्या ज्या आहेत त्यातल्या 5 मागण्या मान्य केलेल्या आहेत। जे गॅजेट आहे त्याचा अभ्यास करून बाकीची अंमलबजावणी लवकरच होणार आहे असं सांगितलेलं आहे। एकंदरीत तुमची काय भावना आहे? 100% पाटील ना, तुम्हाला सांगतो मराठा समाजाला भेटलेलं एक विशाल नेतृत्व भेटलेलं आहे मराठा समाजाला। आणि पाटील जे सांगितलं गॅजेट, हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, या वेळेस हैदराबाद गॅजेट लागू होईल ना मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या मराठी बांधवांना याचा फायदा होणार आहे हैदराबाद गॅजेटचा। आणि त्यामुळे पाटलांनी या मागण्या मान्य केलेल्या आहेत। आज ज्यावेळेस मागण्या मान्य झाल्या त्यावेळेस जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले। काय बघ प्रचंड वेदना झाल्या। एवढा समाजासाठी लढणारा माणूस दैवत तुम्हाला सांगतो। आणि काही म्हणा आता सच्चा माणूस आहे ना या मराठा समाजाला परत भेटला। 1 नंबर माणूस म्हणजे सच्चा माणूस। आणि लाखोने करोडो लोकांच्या घराघरात जसं म्हणायचं ना बाळासाहेब ठाकरेंच्या घराघरात होते तसं सगळ्या मराठ्यांच्या घरामध्ये पाटलांचं फुटून राहणार आहे। कारण त्यांच्यामुळे या आरक्षणाचा दिवस आज उतरलेला आहे। नक्कीच पाटलांमुळे जे आहे आरक्षणाचा दिवस सुरू झालेला आहे।